महायुतीचे वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नका असं अमित शहांनी बजावून देखील बारामतीत महायुतीमधला संघर्ष उफाळून आला। बारामतीत शिवसेनेच्या वतीने गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। त्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। पण परवा बारामतीत असूनही अजित पवारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र झेवरेंनी मग अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकलं। या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झेवरेंचा बॅनर पाडला। सोबतच त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय। तर बारामतीमधल्या महायुतीतल्या बॅनर वादावर राजकीय प्रतिक्रिया नेमक्या काय आल्यात बघूया। चालायचं इतक्या बारीक सारीक गोष्टी काय वर लक्ष द्यायचं कारण नाही आणि एवढा हट्टीपणा पण करणं बरोबर नाही। मंडळाला भेट नाही दिली की कुठे काळ छाप हे करणार। ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही। कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का, कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते। तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकत नाही आणि अशा पद्धतीने जाणीवपूर्वक एक दिवस गेला का एक नवीन, एक दिवस गेला की एक नवीन, याला मला असं वाटतं की समन्वय समितीने कुठेतरी आता याच्यात डोकं घातलं पाहिजे आणि या लोकांच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा सक्त तंबी दिली पाहिजे। शेवटी आमच्या भावनेला काही मर्यादा आहेत आणि भावनेचा उद्रेक ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र मोठा विध्वंस झाल्याचे राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।